लोहारे नजीक कारची टेम्पोला ठोकर, दोघीजण जखमी। मुंबई गोवा महामार्गावरील लोहारे गाव हद्दीत देऊळकोंड फाटा येथे इर्टिका कारची टेम्पोला समोरासमोर ठोकरून झालेल्या अपघातात दोघीजण जखमी झाल्याची घटना रविवार रोजी मध्यरात्री 1:15 सुमारास घडली आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की टेम्पो चालक ताबीज बाबा मिया मनियार वय 36 राहणार मिरजोळी मोहल्ला तालुका चिपळूण जिल्हा रायगड हा आपल्या ताब्यातील टाटा टेम्पो क्रमांक MH08AP 6344 घेऊन चिपळूण ते मुंबई असा जात असता लोहारे गाव हद्दीत देऊळकोंड फाटा येथे आला असता त्याच दरम्यान आशिष सीताराम मोरे वय 29 राहणार बोरावळे तालुका पोलादपूर आपल्या ताब्यातील इर्टिका कार क्रमांक MH02 CZ1143 वरील चालकाने समोरासमोर ठोकर मारून अपघात केला आहे। या अपघातात दोघे जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव, PSI श्री पवार, ठाणे अंमलदार श्री बामणे, पोलीस हवालदार रुपेश पवार, श्री सुतार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 79/2024 भारतीय न्याय संहिता कलम 281 125 अ मोवा का कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार श्री बामणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।